आशुतोष काळे म्हणजे कोपरगावच्या आधुनिक विकासाचे भगीरथ. काका कोयटे. व्यापारी महासंघाकडून आमदार काळेंचा सत्कार. गेल्या 50 वर्षापासून ज्या पाण्याच्या समस्यांवर अनेक निवडणुका झाल्या, मात्र शहराला पाणी मिळाले नाही. आमदार काळेंनी मात्र 5 वर्षाच्या आत दिलेली वचनपूर्ती करून शहराचा बिकट असलेला पाणी प्रश्न सोडून पाण्याचा प्रश्न निकाली लावला खरं वाटले होते. आमदार काळे हे देखील पाणी प्रश्नावर 2-3 निवडणुका लढतील, मात्र त्यांनी तसे न करता आपल्या प्रयत्नांच्या जोरावर प्रचंड मेहनत घेऊन 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न सोडवला. असे गौरवोद्गार समता संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी काढले. समता पतसंस्था व व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी काका कोयटे बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच समता पतसंस्थेचे विद्यमान संचालक उपस्थित होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी 15 रोजी होणाऱ्या जलपूजनाला सर्व नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी व समता पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना जलपूजनाला यावे असे आग्रहाचे आमंत्रण दिले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एकाच वर्षात पाणी तयार केलं, तलाव तयार झाला. खूप चांगल्या पद्धतीने कोपरगावची गरज मी भागवली आणि त्यावर तुमचं अभिनंदन. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. फक्त आता ती वितरण व्यवस्था ज्यावेळेला सुरळीतपणे काम करेल, मला वाटतं तो भाग म्हणजे आमदार म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आम्ही मानतोय आज. कारण नगरपालिका अस्तित्वात नाही, खासदार असून नसून आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याकडून जाते. तर आमच्या नगराध्यक्ष आता तुम्हीच आहात, आमदार तुम्हीच आहात. त्यामुळे ती वितरण व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने ज्यावेळेला कार्यरत होईल मुख्यमंत्री या 5व्या तळ्याचं काम इतक्या वेगाने इतक्या मोठ्या राजकीय उलटापालथीमध्ये स्थिर राहून आणि पूर्ण केलं त्याबद्दल किराणा मर्चंटच्या आमच्या सगळ्या छोट्या व्यापाऱ्यांकडून तालुक्यातल्या तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. तर आजच्या आपल्या या कोपरगाव व्यापारी महासंघाच्या निमित्ताने जी आपली बैठक आयोजित केली होती, तर या बैठकीमध्ये मुद्दामून आपल्या सर्वांना निमंत्रण देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो. आपण सर्वांनी रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता 5 नंबर तलावाचं जलपूजन करण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. बाकी आपण सर्वजण तिथे येणारच आहे. तिथं सविस्तर गोष्टी सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय झालं तिथं मी सांगणार आहे. त्याच्यामुळं आपण तिथे उपस्थित राहावं एवढी विनंती करतो. आपण जे काही प्रश्न आता या ठिकाणी मांडले, जे सणाचा बाजार मेन रोडवर बसतो त्याच्यावर पण लवकरात लवकर आपण त्या व्यापाऱ्यांशी आणि आपल्या ज्या मेन रोडच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून तो काढू असं या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो. आपण जे जे हे आपल्याला आणि आपण जे जे प्रश्न सांगत असता याच्यावर कायमच काम करण्याचा प्रयत्न मी करत असतो. आतापर्यंत कोट्यावधीचा निधी आपल्या कोपरगाव शहराच्यासाठी विविध योजनेमधून आणलेला आहे. त्याचं काम आता यालाही निधी मंजूर आहे. आता निधी भरपूर मंजूर आहे, फक्त काम होणं गरजेचं आहे. कारण आता लोकसभेच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर 25 कोटी, नंतर 15 कोटी आणि अजून एक टप्पा कदाचित आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एवढ्या याच्यातच 50 कोटी निधी त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून याच्यामधून जे काही आपले प्रश्न आहे हे बहुतांशी त्याच्यामधून मार्गी लागणार आहे. आणि अजूनही आपण जर पुढे संधी दिली तर पुढच्या 25 वर्षांमध्ये कामं अजून करू शकतो. बरोबर आहे का? तुम्ही देणार आहे का नाही ते तुम्ही ठरवा आता काय करायचंय. पण माझी माझे काम करण्याची मानसिकता आहे
आणि प्रामाणिक पण म्हणजे मी जे काही करतो ते प्रामाणिक करतो. उगाच आपल्याला काहीतरी तातूर सांगायचं आणि त्याच्यामध्ये वेळ मारून न्यायची असं काही माझा करण्याचा कधी प्रयत्न नसतो. ठीक आहे, थोडासा काही गोष्टीला विलंब लागत असेल माझ्याकडनं, पण काम ते 100% होणार अशाच पद्धतीने मी काम करत असतो. आणि म्हणून ही मानसिकता घेऊन मी जात असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मागे 50 वर्षापासून म्हणजे 1972 सालापासून राजकीय सामाजिक कामामध्ये काम करतो. 72 सालापासून मला आठवतं की कोपरगाव शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे आम्ही त्या काळात तरुणपणाच्या काळामध्ये त्यावेळेच्या नगरपालिकेवर घागरी मोर्चा काढला होता. नगरपालिकेसमोर जाऊन मडके फोडले होते. अशा अनेक आंदोलनं कोपरगावात या पाण्याच्या प्रश्नाकरता झाले. एकदा तर आपल्याला आठवत असेल की रेशनवर पाणी देण्याची सुद्धा वेळ कोपरगाव नगरपालिकेवर आलेली होती आणि प्रत्येक निवडणुकी आली की तो पाणी प्रश्न गाजायचा. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आश्वासन दिले जायचे, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडू. यावेळेस खऱ्या अर्थानं आमदार आशुतोष दादा काळे यांनी 5व्या तळ्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि तळ्यामध्ये जर पाणी आलं, साठवणची क्षमता जर वाढली तर कोपरगावला पाणी मिळू शकतं. त्या उद्देशाने आम्ही 2 वर्षापूर्वी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून तळ्यांचं खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि व्यापारी महासंघाच्या वर्गणीतून तळ्याचं खोदकाम करून तळ्याची खोलीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस सुद्धा आशुतोष दादा काळे यांनी आम्हाला मदत केली होती आणि आता तर त्यांनी 5वं तळच मंजूर करून आणलं सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून. आणि त्या 5व्या तळामुळे कोपरगावच्या पाणी पुरवठा योजनेची साठवण क्षमता वाढल्यामुळे कोपरगावचा पाणी प्रश्न नक्की सुटेल अशी कोपरगावकरांना आशा आहे. आशुतोष दादांनी हे जे 5व्या तळ्याचं काम पूर्ण केलं त्याबद्दल कोपरगावच्या तमाम व्यापारी बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो.